गणपती बाप्पा मोरया. गणपती हा लहान मुलांचा, मोठ्या माणसांचा, अगदी सगळ्यांचा आवडता देव आहे. अगदी लहानपणापासून आपण चित्रात सुद्धा पहिला गणपती बाप्पा काढतो. मग ह्या गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा सगळ्यांचाच उत्साह हा ओसंडून वाहत असतो. आणि ह्या गणपती बाप्पा एवढा मोठा, पण गणांचा सेनापती, पण तो बसतो कशावर? तर तुरु तुरु पळणाऱ्या उंदरावरती. काय मज्जा आहे ना. मग आज आपण त्याचीच गोष्ट बघायची की हा उंदीर मामा त्याचं वाहन कसं झालं. तर पराशर ऋषींच्या आश्रमामध्ये बाळ गणपती शिकत होता. त्यावेळे गणपतीची बुद्धिमत्ता बघून पराशर ऋषींनी त्याला वेदविद्या शिकवून शास्त्रविद्येत सुद्धा पारंगत केले. आश्रमातील शिष्यगणांना गणपती खूप आवडत असे आणि आश्रमातल्या सर्व लोकांसाठी म्हणजे सगळं ठाकठीक होतं, पण उंदीर मात्र त्यांना सतावे. एक कपडे पुस्तकं त्यांचे फाडायचा, वस्तू कुरतडायचा. आश्रमातील शिष्यांनी त्याला खूप पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो काही उंदीर सापडेना. मग पराशर ऋषी गणपतीला म्हणाले, बाळा, तू मोठा चतुर आहेस आणि तसाच शूर सुद्धा आहे. या उंदराला पकडण्याची काहीतरी युक्ती करून तू आम्हाला या त्रासातून मोकळा कर, आम्हाला सोडव. मग गणपती उंदीर पकडण्याच्या मागेच लागला. त्याने उंदराला सळो का पळो करून सोडलं. मग गणपतीने उंदरावरती पाश टाकला, त्याला त्या पाशात अडकवलं. मग तो उंदीर आश्चर्याने, म्हणजे खरंच आश्चर्य आहे की तो उंदीर माणसासारखा बोलू लागला. गणपतीराया, मला तू सोडव. मी कोणालाही आता त्रास देणार नाही. मी इंद्राच्या दरबारात गाणारा गंधर्व होतो. पण एकदा दरबारामध्ये इंद्राचं गाणं चाललं असताना मी एका ऋषींना बघून हसलो आणि त्यांच्या शापाने मला उंदराचा जन्म प्राप्त झाला. पण तुम्ही मला मारू नका. मी तुमचं वाहन होतो आणि तुम्हाला माझ्यावर बसून हवं तिकडे जाता येईल. आता गणपतीला उंदराची दया आली. त्याने उंदराला सोडून दिलं, पण कबूल केल्याप्रमाणे उंदीर गणपतीचं वाहन बनला. ज्यावेळे शंकराचे वाहन नंदी, गरुडाचे वाहन गरुड आणि त्याप्रमाणे गणपतीचं वाहन हे उंदीर बनला. पण गणपती थोडा शरीरानं जाड आणि उंदीर लहान. मग गणपतीनं काय केलं तर आपलं अंग अगदी हलकं केलं आणि या उंदरावर बसून गणपती सगळीकडे फिरू लागला. गणपती बाप्पा मोरया.